Hello student, welcome to the another video lecture of Advanced JavaScript. In today's session we are going to discuss about inner HTML and built-in objects in JavaScript. So let us start with inner HTML property. The inner HTML property is HTML element and changing its content. So basically with the help of inner HTML property we can access the HTML element and we can change its content. The inner HTML property can be used to get or change any HTML element including HTML and body. So basically with the help of inner HTML property we can change any HTML element, like we can change any HTML tag p h1 to h6 means whichever tag we use in that particular HTML we can change its content with the help of inner HTML property. Then here they give one example related to inner HTML property, means how to use inner HTML property within JavaScript and HTML program. आता इथे एक प्रोग्राम दिलेला आहे बघा की जो डॉक टाइप HTML ने सुरू होतोय, कारण आपण HTML5 ला फॉलो करतो. त्याच्यानंतर HTML ओपन टू HTML क्लोज ह्या वेमध्ये हा प्रोग्राम आपला राईट केलेला आहे. सो आपला प्रोग्राम बटन वरती आपण काम करतोय किंवा एक इव्हेंट राईट करतोय, त्याच्यामुळे आपलं एक्झिक्युशन जे आहे ते बॉडी पार्ट पासून स्टार्ट होईल. बॉडीमध्ये बघा आपण एक स्टाईल टॅग थ्रू वेब पेजचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो कॅन केलेला आहे. त्याच्यानंतर आपण h1 टॅग यूज केलेला आहे. आता बघा h1 हा टॅग इथं ओपन झालेला आहे आणि लास्टला क्लोज झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण दोन टॅग राईट केलेले आहेत, फर्स्ट मीन्स p अँड सेकंड इनपुट टॅग. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ p and input button we can change the property of that particular p tag. Okay, so here they give p tag, in that they write one id which is a para and one string which is welcome to the site. So p tag मध्ये एक string राईट केलेली आहे वेलकम टू द साईड. त्याच्यानंतर एक बटन घेतलेला आहे इनपुट टाइप इज इक्वल्स टू बटन आणि ऑन क्लिक हा काय आहे इव्हेंट आहे की ज्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत चेंज टेक्स्ट 3 हे फंक्शन कॉल करणार आहोत. चेंज टेक्स्ट 3 हे युजर डिफाईन्ड फंक्शन आहे की जे आपण कॉल करणार आहेत. त्याच्यानंतर व्हॅल्यूमध्ये आपण राईट केलेलं आहे क्लिक धिस बटन टू चेंज अबाउट टेक्स्ट. सो क्लिक धिस बटन टू चेंज अबाउट टेक्स्टमध्ये आपण काय केलेलं की त्या पर्टिक्युलर बटनवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यानंतर चेंज टेक्स्ट 3 हे फंक्शन कॉल होईल आणि त्याच्यानंतर आपला h1 टॅग क्लोज आहे, बॉडी टॅग क्लोज, HTML क्लोज. हा झाला फर्स्ट पार्ट ऑफ एक्झिक्युशन. ज्या मुवमेंटला आपण क्लिक धिस बटन टू चेंज अबाउट टेक्स्टवरती क्लिक करू त्याच्यानंतर बघा इथं आपला कर्सर ॲटोमॅटिकली फंक्शन चेंज टेक्स्ट 3 ला रिडायरेक्ट होईल आणि आता त्या फंक्शनमध्ये जो पण कोड आपण राईट केलेला आहे तो कोड काय होईल एक्झिक्यूट होईल. बघा त्याच्यामध्ये मी 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत, फर्स्ट व्हॅर स्टाईल, सेकंड व्हॅर टेक्स्ट अँड थर्ड वन इज व्हॅर क्लोज स्टाईल. सो बेसिकली व्हॅर स्टाईलमध्ये आपण काय केलेलं आहे h2 टॅग राईट केलेला आहे की ज्याला टेक्स्टला कलर काय दिलेला आहे ग्रीन आणि व्हॅर टेक्स्ट घेतलेला आहे वेलकम टू द HTML5 अँड जावास्क्रिप्ट. हे टेक्स्ट आहे की जे मला डिस्प्ले करायचं आहे. त्याच्यानंतरचं जे थर्ड व्हेरिएबल आहे क्लोज स्टाईल, त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे h2 क्लोज केलेलं आहे. सो असे मी 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत. आता ह्या तिन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू किंवा कंटेंट मला ॲक्सेस करायचे आहेत, तर त्याच्याशी रिलेटेड मी डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी हे मेथडचा यूज केलेला आहे आणि त्याच्या थ्रू आपण इनर HTML प्रॉपर्टी राईट केलेली आहे. डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी डॉट इनर HTML इज इक्वल्स टू स्टाईल प्लस टेक्स्ट प्लस क्लोज स्टाईल. म्हणजे स्टाईलमध्ये जे असेल ते इम्प्लिमेंट होईल, टेक्स्टमध्ये जे असेल ते इम्प्लिमेंट होईल आणि क्लोज स्टाईलमध्ये पण जे असेल ते सगळं इम्प्लिमेंट होईल विथ द हेल्प ऑफ इनर HTML प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता फंक्शन झाल्यानंतर आपला स्क्रिप्ट टॅग क्लोज आहे आणि हेड टॅग क्लोज आहे.
आता त्याच्यानंतर आउटपुटची विंडो येईल की ज्याच्यामध्ये वेलकम टू द साईट ही आपली फर्स्ट स्क्रीन येईल. ज्या मोमेंटला आपण क्लिक धिस बटन टू चेंज अबाउट टेक्स्टवरती क्लिक करू त्याच्यानंतर तुमच्या पर्टिक्युलर टेक्स्टचा कलर काय झालेला असेल, ग्रीन झालेला असेल आणि ते H2मध्ये डिस्प्ले होईल. सुरुवातीला हे Pमध्ये आहे बट ते ज्यावेळेस इनर HTML प्रॉपर्टी इम्प्लिमेंट होईल त्यावेळेस ते थोडंसं मोठं H2मध्ये डिस्प्ले होईल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण काय यूज करू शकतो, इनर HTML प्रॉपर्टी यूज करू शकतो विदिन जावा स्क्रिप्ट टू ॲक्सेस द कंटेंट ऑफ पर्टिक्युलर इलेमेंट अँड चेंजिंग द content of that element we can done through the inner HTML property. So let us discuss about built-in objects in JavaScript. आता आपण दोन टाईपचे ऑब्जेक्ट्स पाहिले होते रिलेटेड टू जावास्क्रिप्ट. एक म्हणजे बिल्ट इन ऑब्जेक्ट आणि दुसरं म्हणजे युजर डिफाईन ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स काय असतात तर ऑब्जेक्ट इज अ टँजेबल एंटिटी की जिला आपण टच करू शकतो, फील करू शकतो, तिच्या प्रॉपर्टीज आपण डिफाईन करू शकतो. अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. त्याच्यानंतर तो ऑब्जेक्टचे जे दोन टाईप आहेत बिल्ट इन ऑब्जेक्ट आणि युजर डिफाईन ऑब्जेक्ट, त्याच्यातला बिल्ट इन ऑब्जेक्ट हा पार्ट आपण पाहूयात. JavaScript has a several built-in or core language objects. These built-in objects are available regardless of Windows content and operates independently of whatever page browser has loaded. So basically JavaScript has a multiple built-in objects आणि हे जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत ते इंडिपेंडंटली ऑपरेट होतात जेव्हा तुमचं वेब पेज लोड होतं. These objects provide different properties and methods. म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये जे पण ऑब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक ऑब्जेक्टला काय असणार आहे, प्रॉपर्टीज असणार आहेत आणि मेथड्स असणार आहेत दॅट आर यूजफुल व्हाईल क्रिएटिंग अ लाईव्ह वेब पेजेस. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह वेब पेजेस किंवा डायनामिक वेब पेजेस क्रिएट करणार आहात त्यावेळेस ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि मेथड्सचा यूज केला जातो विदिन द जावास्क्रिप्ट. सो जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला खूप सारे बिल्ट इन ऑब्जेक्ट्स आहेत आणि प्रत्येक ऑब्जेक्टला प्रॉपर्टी आणि मेथड असणार आहे की ज्याचा यूज आपण डायनामिक किंवा लाईव्ह वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी करू शकतो. Then here they give list of built-in objects which are used in JavaScript. So first is a string object, then math object, date object, नंबर ऑब्जेक्ट अँड ॲरे ऑब्जेक्ट. हे 5 टाईपचे ऑब्जेक्ट्स आहेत की जे जावास्क्रिप्टमध्ये यूज केले जातात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज आणि मेथड्स पण इम्प्लिमेंट केले जातात टू क्रिएट अ डायनामिक और लाईव्ह वेब पेजेस. ओके. सो आज आपण रिलेटेड टू बिल्ट इन ऑब्जेक्ट एक ऑब्जेक्ट पाहणार आहोत ज्याचं नाव आहे स्ट्रिंग ऑब्जेक्ट. सो string is used to store 0 or more character of a text within a single or double quotes. So basically string is a combination of characters आणि ते combination of character तुम्ही सिंगल कोट म्हणजे हा जो असतो तो असतो सिंगल कोट आणि हे जे दोन असतात ते काय असतात, डबल कोट्स असतात. सो दोन्ही पण व्हॅलिड आहेत. सिंगल कोटमध्ये किंवा डबल कोटमध्ये तुम्ही काय करू शकता, स्ट्रिंग ऑब्जेक्ट स्टोअर करू शकता. स्ट्रिंग ऑब्जेक्ट इज यूज टू स्टोअर अँड मॅन्युप्युलेट टेक्स्ट. जे पण टेक्स्ट असतं किंवा कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर असतं त्याच्यावरती वेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण काय यूज करतो, स्ट्रिंग ऑब्जेक्ट यूज करतो. ठीक आहे. सो स्ट्रिंग इज अगेन बिल्ट इन ऑब्जेक्ट विच इज यूज्ड इन जावास्क्रिप्ट. सो आता प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्यात आणि मेथड्स बघायच्यात. सो रिलेटेड टू स्ट्रिंग ऑब्जेक्ट हिअर दे गिव वन प्रॉपर्टी विच इज लेंथ. प्रॉपर्टी राईट करताना आफ्टर एंड आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट यूज करायचा नाही बट मेथडमध्ये कंपल्सरी ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट्स राईट करायचा असतो. प्रॉपर्टीमध्ये पहिली प्रॉपर्टी आहे लेंथ. स्ट्रिंग ऑब्जेक्टला एकच प्रॉपर्टी आहे ज्याचं नाव आहे लेंथ. इट रिटर्न्स द नंबर ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग. सो तुमच्या एका पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते रिटर्न करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहोत, लेंथ ऑब्जेक्ट लेंथ रिलेटेड मेथड्स दिलेले आहेत. पहिली मेथड आहे कॅर ॲट की जे
first occurrence of a specified character in given string, or -1 if it never occurs so with that the index you can determine if the string contain the specified character. So basically एका पर्टिक्युलर स्ट्रिंगमधल्या एखाद्या लेटरची तुम्हाला जर इंडेक्स फाइंड आउट करायची असेल तर आपण इंडेक्स ऑफ ही मेथड यूज करतो. इंडेक्स स्ट्रिंग ऑब्जेक्टमध्ये 0 पासून स्टार्ट होते. जर तुमच्याकडे 5 कॅरेक्टर्स असतील तर त्याचे इंडेक्स किती असते 4 असते. मीन्स 0 1 2 3 4 आणि मग त्याच्यातल्या एका स्पेसिफिक पोझिशनच्या वर्ड कॅरेक्टरची जर तुम्हाला इंडेक्स माहीत करायची असेल तर आपण इंडेक्स ऑफ ही मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लास्ट इंडेक्स ऑफ. returns the index of the last occurrence of a specified character in a given string. एक पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे की जे लास्टली तुमच्या स्ट्रिंगमध्ये कधी यूज केले हे जर आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड लास्ट इंडेक्स ऑफ ही मेथड आपण यूज करतो. त्याच्यानंतरचं नेक्स्ट मेथड आहे सबस्टर. SUBSTR. इट रिटर्न्स द कॅरेक्टर यू स्पेसिफाईड in bracket 14,7 returns the 7th character from the 14th character. means तुमच्याकडे हे 6 लेटर्स आहेत मेथड आणि तुम्ही 3 आणि 5 दिलं तर तो तुम्हाला THO हे रिटर्न करेल. म्हणजे 3 पासून 5 पर्यंतचे जेवढे पण लेटर्स आहेत त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये ते रिटर्न करण्यासाठी character you specified like 7,14 return all characters between 7 and 14. म्हणजे एका होल स्ट्रिंग मधून एक स्पेसिफिक पार्ट जर तुम्हाला डिस्प्ले करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड आपण काय यूज करतो सबस्ट्रिंग. नेक्स्ट फंक्शन इज अ ट्रिम. द ट्रिम method or trim function removes white spaces from both the side of a string. म्हणजे बघा ब्लँक स्पेसेस असतात फ्रॉम द स्टार्टिंग पोझिशन आणि एंड पोझिशन, इन बिटवीन पण असतात. बट थ्रू द ट्रिम आपण लेफ्ट आणि राईट साईडचे जेवढे पण व्हाईट स्पेसेस असतात एका पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो ट्रिम ही मेथड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू लोअर केस. So with the help of two lowercase method we can convert given string into lowercase letter. Lowercase method and last one is one letters असतील ते सगळे कॅपिटल मध्ये कन्वर्ट होतात थ्रू द टू अप्पर केस मेथड. आता ह्याच्याशी रिलेटेड लास्ट इयरला आपण कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ अ गिवन स्ट्रिंग हा प्रोग्राम पाहिलेला आहे. त्याच्यानंतर कन्व्हर्ट गिवन स्ट्रिंग इन टू लोअर केस लेटर अँड अप्पर केस लेटर हा पण प्रोग्राम आपण पाहिलेला आहे. तर ते प्रोग्राम तुम्ही अँड्रायटरवरती एक्झिक्यूट करून बघा आणि त्याच्याशी रिलेटेड जर काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. आता इथं त्यांनी एक्झाम्पल दिलेला आहे. where str is equals to in double quote information technology. आता बघा स्ट्रिंग आहे म्हणून डबल कोटमध्ये राईट केलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही स्ट्रिंग आहे आणि दोन मेथड यूज केलेली, एक प्रॉपर्टी यूज केलेली आहे आणि एक मेथड यूज केलेली. फर्स्ट बघा डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट लेंथ ऑफ स्ट्रिंग इज str.length. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ str.length आपण काय करणार आहोत त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते आयडेंटिफाय करणार आहोत इन्क्लुडिंग स्पेस. सो बघा इन्फॉर्मेशनमध्ये 11 लेटर्स आहेत आणि टेक्नॉलॉजीमध्ये 10 लेटर्स आहेत. टोटल काउंट होतो 21 आणि मध्ये एक सिंगल स्पेस आहे. blank spaces. And then second one is a SUBSTR is str.subster 12,10 म्हणजे 12th लेटर पासून पुढचे जे 10 लेटर्स आहेत ते तुम्हाला डिस्प्ले होणार आहेत. सो इथं N11th पोझिशनला आहे
12th पोझिशनपासून टेक्नॉलॉजी हा वर्ड येतो पुढचे 10th कॅरेक्टर. सो सबस्टर इज टेक्नॉलॉजी. सो अशा पद्धतीने त्याने काय केलेलं आहे, तुमचे सबस्टर थ्रो टेक्नॉलॉजी डिस्प्ले केलेली आहे. मग बिल्ट इन ऑब्जेक्टचा आपण असा यूज करून त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग रिलेटेड वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. सो ह्याच्याशी रिलेटेड जे पण प्रोग्राम्स आपण पाहिलेले आहेत ते नोटबुकमध्ये अगेन पुन्हा लिहून काढा. त्याच्याशी रिलेटेड जर काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ओके, थांबूयात. थँक्यू.